नमस्कार. लोकप्रशासनाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये जे अंदाजपत्रकाचं महत्त्व हे बघत आहोत. आज त्याचा उर्वरित भाग म्हणजे अंदाजपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करणारे पुढील मुद्दे आज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आपण अंदाजपत्रक हे या व्यवस्थेमध्ये किती महत्त्वाचे आहे आणि अंदाजपत्रक हा सामान्य जनतेचा किती जिव्हाळ्याचा विषय आहे ह्या बाबी बघितल्या. तसेच अंदाजपत्रकाशिवाय कोणतेही कार्य हे सुरुवात होऊ शकत नाही अथवा ते पूर्णत्वास जाऊ शकत नाही. या पद्धतीनं अंदाजपत्रकाचे विविध मुद्द्यांच्या आधारे आपण महत्त्व बघितले. त्यातीलच काही मुद्दे म्हणजे पुढील प्रमाणे आहेत. जसे की समानतेचा प्रयत्न. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा सातत्याने होत असतो. पूर्वीच आपण बघितले त्याप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी किमान जीवनमान प्राप्त करून देण्यासाठी शासन अंदाजपत्रकाच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या तरतुदी ह्या करीत असते. तसेच त्यांना विकासाची संधी उपलब्ध करून देऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी सातत्याने होत असलेला आपल्याला दिसून येतो. तसेच भेदकारक किंवा प्रगतिशील कर योजनेच्या अनुषंगाने श्रीमंत किंवा अधिक उत्पन्न असणाऱ्यांकडनं महसूल अथवा कर रूपाने शासन अधिक कर अथवा महसूल वसूल करीत असते. तसेच कृत्रिम उपयोगी वस्तूच्या किमती वाढवून सौंदर्य प्रसाधने, वाहने इत्यादी माध्यमातून श्रीमंतांकडनं अधिक पैसे काढून घेण्यासंदर्भात अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्रयत्न हा होत असतो. यामुळे होते काय की जी आर्थिक दरी किंवा आर्थिक स्तर हे समाजामध्ये निर्माण झालेले आहेत, ही दरी कमी करणे अथवा ही दरी नष्ट करण्याचा शासनाचा या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो. आपण बघतो की या तरतुदी अंदाजपत्रकामध्ये करण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे शासनाला ही जी काही आर्थिक असमानता आहे ही अधिक मोठ्या प्रमाणावर वाढू नये किंवा ती कशा पद्धतीने कमी करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही आर्थिक समानता या ठिकाणी कशा पद्धतीने प्रस्थापित करता येईल हे या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून बघण्यात येत असते. तसेच या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासन काळ्या पैशाला किंवा ब्लॅक मनीला प्रतिबंध घालण्याचाही प्रयत्न या ठिकाणी करीत असते. अर्थव्यवस्था कुठलीही कोणत्याही स्वरूपाची असो, त्या अर्थव्यवस्थेला सर्वात घातक जर काय असेल तर तो म्हणजे काळा पैसा होय. अशा पैशाची एक समांतर अशी अर्थव्यवस्था तयार झालेली आहे. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असते आणि याचाच परिणाम हा शासनाचे एकूण नियोजन, एकूण कार्य यावर सातत्याने होत असतो. यासाठी शासन अंदाजपत्रकामध्ये कर योजना, सवलत योजना अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात येऊन जो काळा पैसा आहे तो अर्थव्यवस्थेमध्ये
चलनात आणण्याचा शासनाचा या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो. जसे आपण बघतो की VDIS सारख्या योजना ज्यामधून शासनाला 10,000 कोटी रुपये हे कर रूपाने प्राप्त झाले, हा तो पैसा होता जो काळ्या पैशामध्ये रूपांतरित होऊन चलन व्यवस्थेमधनं बाहेर गेलेला होता. असा पैसा परत चलन व्यवस्थेमध्ये शासन अशा अंदाजपत्रकाच्या माध्यमातून विविध योजना देऊन आणत असते आणि त्यामधून उत्पन्न ही मिळवत असते. तसे सरकार अंदाजपत्रकाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये काळा पैसा तयार होऊ नये याचीही प्रामुख्याने खबरदारी घेत असते. यासाठी अनेक वेळा जनतेची क्रयशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करणे व इतर माध्यमाने जनतेकडून अधिक प्रमाणामध्ये पैसा काढून घेण्याचा प्रयत्नही त्यासोबत करण्यात येतो. सोबत नागरिकांना वैधानिक गुंतवणुकीसाठी प्रोत्साहनही यासाठी देण्यात येत असते. अशा प्रकारे या अंदाजपत्रकाने काळा पैसा व काळ्या बाजारासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न शासन या माध्यमातून करीत असलेला आपल्याला दिसून येतो. सोबतच अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासन ही नागरिकांच्या अपेक्षांची दखलही घेत असते. अंदाजपत्रकामुळे नागरिकांना आपल्या अपेक्षांची दखल शासनाला घेण्यास भाग पाडता येते. संसदेमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा होत असताना विरोधी पक्षाच्या भूमिकेमुळे सरकारला नागरिकांच्या अपेक्षांची दखल ही घ्यावी लागत असते. अर्थसंकल्प अधिवेशन काळामध्ये नागरिक अथवा नागरिकांचा समूह सभा संमेलने, मोर्चे, उपोषण, शिष्टमंडळ या माध्यमाने आपल्या अपेक्षा ज्या आहे ह्या शासनापर्यंत पोहोचविण्याचं काम करते. तसेच लॉबिंग करून, दबाव गट निर्माण करून शासनाला आपल्या अपेक्षांची दखल घेऊन असे समुदाय अनेक आश्वासन अथवा परिणाम हे प्राप्त करताना या अंदाजपत्रक प्रक्रियेमध्ये आपल्याला दिसून येतात. याचे जर उदाहरण बघायचे तर आपण बघतो की खाजगीकरणाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक समुदायांनी हे शासनाला याबाबत दखल घेऊन शासनाला या खाजगीकरण धोरणाचे अनेक जे पॅरामीटर्स होते यामध्ये बदल करण्यासाठी भाग पाडले. अंदाजपत्रक जे आहे हे खरं तर शासनाचं भवितव्यही निश्चित करतं की किती प्रमाणामध्ये शासनाने खर्च केला, तिजोरीतून किती प्रमाणात पैसा काढला, तो संसदेच्या संमतीने होता का, सोबतच शासनाची गेल्या वर्षीची कार्य, शासनाला आलेलं यश अपयश हे या अंदाजपत्रकीय चर्चेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तपासल्या चर्चिल्या जात असतात. या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सरकारच्या कार्याचे मूल्यमापनही या ठिकाणी होत असतं. शासन किती प्रमाणामध्ये आपल्या कार्यामध्ये यशस्वी झाले अथवा किती प्रमाणात अपयशी झाले या बाबीचं मूल्यमापन हे या अंदाजपत्रकीय प्रक्रियेमध्ये होत असलेलं आपल्याला दिसून येतो आणि यामुळं अनेक वेळा शासनाला मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामनाही करावा लागतो. अंदाजपत्रकामध्ये शासन आगामी वित्तीय वर्षात जी कार्य पार पाडणार आहे याबाबत तरतूद किंवा माहिती ही त्या ठिकाणी देण्यात आलेली असते. हे कार्य त्या ठिकाणी पूर्ण झाले अथवा नाही, तसेच या कार्यावर ठराविक स्वरूपाची रक्कम
पूर्णतः खर्च झाली अथवा नाही, या बाबी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून समजत असतात. अंदाजपत्रक हे अशा प्रकारे शासनाच्या कार्याचे मूल्यमापन करण्याचे महत्त्वपूर्ण साधन असते. अशा प्रकारे या वित्तीय प्रशासनामध्ये अंदाजपत्रक अथवा अर्थसंकल्पाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.